छत्रपती संभाजीनगर शहराचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी संभाजी महाराज, अशोक स्तंभ यांचे नूतनीकरण होत असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस असा निधी दिला आहे। मुख्यमंत्री यांनी निधी दिल्यामुळे शहरातील दलित वस्ती झोपडपट्टी वासियांच्या नागरिक समस्या दूर होतील। त्यामुळे दिनांक 11 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा शहरातील टीव्ही सेंटर येथील मैदानात पार पडणार आहे। यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आमदार प्रदीप जयस्वाल यांनी कार्यक्रम स्थळांची पाहणी केली। आज खरं पाहिलं हा नियोजन आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व बुद्ध समाज व दलित समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा आज त्यांचा सत्कार त्या ठिकाणी या ठिकाणी करणार आहे। कारण की 13 वर्षापासून जी स्कीम बंद होती उद्योगपतीची, ती स्कीम आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ताबडतोब चालू केल्यामुळं तर हे नुसतं छत्रपती संभाजीनगर पुरतं मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रभर सर्व लोकांना याचा बेनिफिट झालेला आहे आणि ते स्कीम सुद्धा चालू झालेली आहे। त्याच्यामुळं सर्व समाजाने विचार केला। मला पहिल्यांदा आनंद झाला की आमच्या सर्व बौद्ध दलित समाजाचे लोक कुठल्याही पक्षात असतील, मग एमएम मध्ये असतील, मग त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी असतील, आरपीआय मध्ये असतील, त्याच्यानंतर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस, मग सेना, त्याच्यानंतर भाजप, त्याच्यानंतर अजून संघटना जेवढ्या आहे तेवढ्या संघटनेमध्ये असताना मी त्यांना पाहिलं की इतकं जोरात ते लोक काम करायला लागले। मी त्यांचं धन्यवाद देतो। मी या ठिकाणी नुसतं कारण की सीएम साहेबांचा प्रोटोकॉल आहे, ते प्रोटोकॉल पाळायला पाहिजे आणि त्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून मी इथं येऊन ते व्यवस्थित होतो, कारण त्याला व्यवस्थित करता येत नाही। कारण की मी गेल्या 30 वर्षाच्या पूर्वीपासून बाळासाहेबांची सर्व सभा घेत असताना कसं असतं काय असतं सर्व त्याची माहिती आहे। म्हणून या ठिकाणी यांना मदत करण्यासाठी पोलिस तर असतातच, डी कसा असतो, त्याला हे कसा असतो, सर्व याच्यासाठी आलो। आणि आज मला मनापासून माननीय मुख्यमंत्रीचं हे सत्कार करतात समाज, हे सर्व समाज बांधवांना माझ्यातर्फे आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो। मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्या मार्फत समजा जे दलित वस्ती असेल किंवा सुधार वस्ती असेल यामध्ये निधी दिलेला आहे, तो इतर वळीला जाऊ शकतो म्हणून काही संघटनांचा विरोध आहे। कोणाचा कशाला विरोध आहे आम्हाला माहित नाही। मला या सर्व समाजाच्या लोकांनी येऊन भेटले, सीएम साहेबांचा वेळ घेऊ द्या म्हणजे मी त्यांना वेळ घेऊन दिलेला आहे। आता ज्यांचे झाले त्यांचे आता होत चालले, आज नाही म्हणलं तर सर्वांचे पैसे येणं पण सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात भावना आली की सीएम साहेब आपल्यासाठी इतकं चांगलं काम करतात, आपलं कर्तव्य आहे की त्यांचा सत्कार करावा। त्यासाठी त्याचा सत्कार करण्यासाठी आज कालचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी 5 वाजता ठेवलेला आहे। नाही, निधी जो आहे तो वळवला जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। मला वाटत नाही आतापर्यंत असं कधी झालेलं नाही आहे, कारण की काम करताना त्यांनी असं कधीच केलेलं नाही। मला वाटतं तुम्ही यांच्या सर्व लोकांशी विचारलं, स्कीम चालू करताना सुद्धा 5 मिनिटं लावले नाही। मी या प्रकरणाला मी राजकीय याच्या स्वरूप देत नाही। हा कार्यक्रम या समाजाने याच्यासाठी ठेवला की आज आमच्या समाजाचा महाराष्ट्रामध्ये उद्योगपती म्हणून मिळणार आहे आणि आमचा समाजाचा प्रत्येक माणूस हळूहळू उद्योगमध्ये जाईल, त्या ठिकाणी उद्योग म्हणून आमच्या कारखान्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करेल। अशा पद्धतीच्यामुळं या आजचा जो कालचा जो सत्कार आहे त्याला राजकीय स्वरूप न देता हा सर्व समाजाने केलेला मुख्यमंत्रीचं स्वागत आहे। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।